नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे भूगोल, आणि यामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करत असताना या दोन देशांमध्ये स्थान आणि विस्तार याबाबतची माहिती आज आपण या प्रकरण नंबर 2 मध्ये घेत आहोत। या ठिकाणी तुमच्या समोर दोन नकाशे दाखवले गेलेले आहेत। एक आहे भारताचा नकाशा आणि दुसरा आहे ब्राझीलचा नकाशा। या दोन नकाशामध्ये आपल्याला बराचसा फरक सुद्धा दिसतो आहे। इकडे अक्षवृत्त, रेखावृत्त या दोन्ही नकाशामध्ये सुद्धा दिसत आहेत। देशाची राजधानी, राज्यसीमा, आंतरराष्ट्रीय सीमा ह्याही त्या नकाशामध्ये दिसत आहेत। ब्राझीलच्या या भागामध्ये आपल्याला दक्षिण अटलांटिक महासागराचा हा भाग दिसतोय, इकडे उत्तर अटलांटिक महासागराचा भाग दिसतोय। त्याचबरोबर भारतीय संदर्भामध्ये दक्षिणेला या दक्षिण भागामध्ये आणि इकडे पश्चिम भागामध्ये जसं अरबी समुद्र दिसतोय, बंगालचा उपसागर दिसतोय, म्हणजे अशा प्रकारे। आणि वरच्या बाजूला हा हिमालयाचा भाग आहे या ठिकाणी। तर असा या दोन देशाचा हा जो नकाशा आहे हा आपल्या समोर आहे। त्यानंतर आपल्याला या दोन देशातलं जे काही साम्य आहे ते साम्य आपण विचारात घेणार आहोत। या दोन देशाचे राष्ट्रध्वज जे असतात ते अशा पद्धतीचे आहेत। मग या दोन देशातील काही विधान सूचक अशा प्रकारची काही विधानं केली या दोन देशांसंदर्भात। जसं जागतिक लोकसंख्या दुसरा क्रमांक असलेला देश कोणता? जागतिक लोकसंख्या दुसरा क्रमांक देश असलेला जो आहे जागतिक लोकसंख्येचा, आपण आजपर्यंत आपण पाहतोय की भारताचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक लागलेला आहे। पुढचा भाग येतो म्हणजे मसाल्याच्या पदार्थासाठी जगप्रसिद्ध असा देश। तर आपला जो देश आहे, भारत देश आहे, हा मसाल्याच्या पदार्थासाठी जगप्रसिद्ध अशा प्रकारचा देश आहे। कारण आपल्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याच्या पदार्थाची निर्यात सुद्धा केली जाते। त्याचबरोबर क्रिकेट खेळ लोकप्रिय असा देश कोणता आहे? आपण जर विचार केला सध्याच्या परिस्थितीचा, तर आपल्या देशामध्ये क्रिकेटला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि अगदी प्रत्येक लहान मूल ते वयोवृद्धापर्यंत हा क्रिकेट खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते खेळतातच। त्यानंतर दुसऱ्या बाजूला जे काय आहे जो भाग दाखवला आहे तो सांबा नृत्य प्रकारासाठी आहे। मग सांबा नृत्य कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी सांबा नृत्य हे जे आहे हे ब्राझीलमध्येच हे नृत्य प्रकार आहे। नंतर जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं जाते। आता जगाचा कॉफी पॉट म्हटलं तर ब्राझील म्हटलं की कॉफी उत्पादनात नंबर, अशा प्रकारचं एक समीकरण आहे आणि म्हणूनच जगाचा कॉफी पॉट असं त्याला संबोधलं जाते। आता ब्राझीलचा जो खेळ आहे तो म्हणजे फुटबॉल। म्हणजे फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे, तर ब्राझीलमध्येच हा फुटबॉल लोकप्रिय आहे, ब्राझीलचा प्रमुख खेळ आहे तो। तर अशा प्रकारे या दोन देशातल्या फरकाचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आता भारत आणि ब्राझील यांची तुलनात्मक आपण माहिती जर घेतली
तर तोलनात्मक घटक जे आहेत त्यामध्ये भारत आणि ब्राझील आहेत. तसं राजधानी, भारताची राजधानी नवी दिल्ली आहे, ब्राझीलची ब्राझिलिया. शासन प्रणाली कोणती आहे? तर 1947 पासून भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक शासन आहे. म्हणजे 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांच्या स्वातंत्र्यात इंग्रजांचं जे काही राज्य होतं ते संपलं, ती राजवट संपुष्टात आली आणि त्यानंतर 1947 पासून आपल्या भारत देशामध्ये लोकशाही संसदीय प्रजासत्ताक शासन सुरू झालेलं आहे. तसंच मग ब्राझीलच्या बाबतीमध्ये 1985 पासून राष्ट्र नियंत्रित शासन प्रणाली सुरू झालेली आहे. म्हणजे इथे सुद्धा परकीयांचं राज्य होतं. जसं आपल्या देशात इंग्रजांचं होतं तसं इथे पोर्तुगीजांचं राज्य होतं, ते सुद्धा संपुष्टात आलं आणि 1985 पासून त्या ठिकाणी राष्ट्रपती नियंत्रित शासन प्रणाली अस्तित्वात आली. जागतिक लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक लागलेला आहे, तर ब्राझीलचा 5वा क्रमांक आहे. नंतर खेळाच्या बाबतीमध्ये खेळ क्रिकेट आहे, खेळ फुटबॉल आहे. विशिष्ट ओळख आहे मसाल्याचे पदार्थ, कॉफीसाठी जगाचा कॉफी पॉट. आणि नृत्य प्रकार आपल्याकडे कथकली आणि भरतनाट्यम आहे, तर ब्राझीलमध्ये सांबा. अशा प्रकारचे तुलनात्मक अभ्याससुद्धा आपण करू शकतो. आणखी काही मुद्दे आपण विचारात या संदर्भात घेऊ शकतो. आता इथे चित्र दाखवलं आहे की ही ब्राझीलचा जो काही 2018 चित्र हे वर्ल्ड कपचं आहे आणि फुटबॉलच्या बाबतीमध्ये ब्राझील नंबर 1 आहे. पुढचं चित्र आहे ते क्रिकेट खेळाचं आहे. या ठिकाणी सुद्धा हे भारतीय आहे आपले क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर आता प्रत्यक्षात आपण जर स्थान विस्ताराच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर देशाचं नाव भारतीय प्रजासत्ताक, राजधानीचे नाव नवी दिल्ली, स्थान आणि विस्तार सीमा यामध्ये भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात देश आहे, भारत देश आहे. अंशाचं मूल्य गाळलेल्या जागांमधील असा एक मुद्दा आहे या ठिकाणी. तर आकृती जर पाहिली आपण, त्या आकृतीवरून ह्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं लिहू शकतो. इथे आपल्यासमोर जर पुस्तक जर असेल तर आपण त्याचा अधिक विचार करू शकतो. इथे 8 अंश ते 4 अंश उत्तर आणि 37 अंश ते 6 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 68 अंश 7 पूर्व ते 97 अंश 25 पूर्व रेखावृत्त अशा प्रकारचा विस्तार या भारत देशात आला आहे. आता हे जे अंक दिसत आहेत ते पिवळ्या रंगाचे, हे खरे अंक जो नकाशा आहे आपल्या पुस्तकातला, त्या नकाशाचा अभ्यास करूनच हे अंक भरले गेलेले आहेत. तर म्हणून यासाठी आपल्यासमोर काय पाहिजे, ते पुस्तक पाहिजे का तो म्हणजे एकंदरीत आपल्याकडे नकाशा उपलब्ध होऊ शकतो. नंतर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे आणि ती 6:45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. अशी माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो. त्याचबरोबर आता इथे तुम्हाला मात्र हे नकाशे दाखवले गेलेत. आता तेच आपण जर विचारात घेतलं की काय सांगितलं होतं मी उत्तरामध्ये सांगितलं होतं की जसं 8 अंश 4, आता 8 अंश 4 उत्तर ते, आता इथे 8 अंक दिसतोय आपल्यासमोर, हा इथे 8 अंश 4 इथून सुरुवात झालेली ती, म्हणजे इथे 8 अंश 4 ते 37 अंश 6. मग आता इथे 32 36, म्हणजे इथे तुम्हाला ते हे करता येईल अशा पद्धतीने. तर जसं आपण जर इकडे पॉइंटर घेतला तर इथे तुम्हाला इथे या भागामध्ये हे तुम्हाला ते करता येईल 37 अंश 6 आणि 8 अंश इथे येईल. नंतर 68 अंश 7 पूर्व ते 97 अंश 25. आता याचा जर आपण विचार केला तर 68 हा जर पाहिला आपण तर तो अंकसुद्धा इथे दाखवला गेलेला आहे 68, आणि 97चा जो भाग आहे तो इकडे 96 आणि 97 अशा पद्धतीने दाखवता येईल.
त्याचबरोबर भारताचं सर्वात दक्षिणेकडचं जे काही टोक आहे इंदिरा पॉईंट, आता हे आपण नकाशात जर पाहिलं तर आपल्याला ते दिसू शकतं इंदिरा पॉईंट कुठे दक्षिणेकडे. तर इथे आपण शोधू शकतो. हा इथे भाग दाखवला इंदिरा पॉईंटचा इथे. तर अशा पद्धतीने हे नकाशे आपल्या समोर जर असतील तर आपण त्या पुस्तकात रिकाम्या जागा ज्या दिलेल्या आहेत त्या आपण लिहू शकतो. नंतर आता देश आणि जलाशयांची नावं. भारत देश, शेजारचा देश आणि सागर आणि महासागर असा भाग आहे. आता पूर्व भाग आहे, त्या पूर्व भागामध्ये म्हणजे इथे परत आपल्याला नकाशाचा संबंध आलेला आहे. म्हणजे नकाशा पुस्तकातला जो नकाशा तो समोर ठेवायचा आहे आणि ते लिहिताना पूर्व भागामध्ये काय काय दाखवलं गेले तर बांगलादेश आहे, नंतर म्यानमार आहे, चीन आहे, बंगालचा उपसागर आहे, हे आपण पाहू शकतो नकाशामध्ये. त्यानंतर पश्चिम भागामध्ये काय आहे तर पश्चिम भागामध्ये पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे आणि अरबी समुद्राचा भाग आहे, हे नकाशामध्ये दिसतंय आपल्याला. नंतर नेपाळ, उत्तर भागामध्ये नेपाळ आणि चीन आहे आणि दक्षिण भागामध्ये श्रीलंका आणि हिंदी महासागर. अशा पद्धतीने आपण हा जो तक्ता आहे हा तक्ता भरत असताना आपण नकाशाचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपण ब्राझीलची माहिती घेत आहोत. जशी भारताची माहिती घेतली अशाच पद्धतीने आपण ब्राझीलची जर माहिती घेतली तर त्यामध्ये आपण विचार करू शकतो की ब्राझीलचं स्थान विस्ताराच्या बाबतीत काय प्रकार आहे. आता इथे सुद्धा तुमच्या समोर बघा, इथे जे अंक दिसतात तिथे शून्य सुरू झालं. आता इकडे अंश लिहिलं आहे. तर का बरं, तर कारण 0 अंशावर हे काय आहे, इथे विषुववृत्त आहे. आणि मग विषुववृत्तापासून इकडे बघा, इथे 0.5, 10 अंश, 15 अंश, 20 अंश, 23 अंश, 30, म्हणजे हा जो भाग आहे हा इथे दाखवला गेलेला आहे. त्यानंतर इकडे सुद्धा 70, 65, 60, 55 अशा पद्धतीने हे अंक इथे रेखावृत्ताचे अंक दाखवलेले आहेत. म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त अशी हे नकाशामध्ये दाखवलेले आहेत. आता हा एकंदरीत नकाशा जर पाहिला आपण तर जशी इथे काही शहरं सुद्धा दिलेली आहेत. जसं उरुग्वे आहे, दक्षिण अटलांटिक महासागर आहे, उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि त्याचबरोबर इथे ब्रासिलिया ही राजधानी दाखवली. त्यानंतर ॲमेझॉन हा जो भाग आहे इथे दाखवला गेलेला आहे. माटोग्रासो दो सुल, म्हणजे ही काही महत्त्वाची त्या ठिकाणी शहरं आहेत ती सुद्धा दाखवली गेलेली आहेत. आता इथे देशाचं नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य, राजधानीचं नाव आहे ब्रासिलिया. स्थान आणि विस्तार सीमाच्या बाबतीमध्ये पृथ्वीवर ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धामध्ये आहे. या ब्राझीलचा स्थान पश्चिम गोलार्धात आहे, दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंश मूल्य जर आपण शोधून त्या ठिकाणी गाळलेल्या जागा भरायच्या आहे, जसं मगाशी भारताच्या संदर्भात मी माहिती सांगितली, त्याच पद्धतीने इथे तुमच्यासमोर हा एक पुस्तक ठेवून जो नकाशा जर पाहिला तर इथे असं दिलं की पुस्तकात टिंबटिंब अंश 15 उत्तर ते टिंबटिंब अंश 45 दक्षिण, तर तिथे 5 अंश 15 उत्तर ते 33 अंश 45 दक्षिण अक्षवृत्त आणि पुढे 34 अंश ते 45 पश्चिम ते 73 अंश 48 पश्चिम रेखावृत्त. अशा प्रकारचा हा विस्तार दाखवला गेला आहे. आता हा जो विस्तार आहे हा जर विस्तार पाहिला तर हा आपल्याला नकाशात पाहूनच आपण हे करू शकतो. मग आता शेजारचे देश आणि महासागर हे जर पाहिलं आपण तर जसं दिशा, आता उत्तर दिशेला काय आहे, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना आणि उत्तर अटलांटिक हे उत्तरेला आहे.
हे सगळं आपण नकाशात पाहू शकतो. पश्चिमेला काय आहे? पेरू आणि कोलंबिया आहे. नंतर आणखी त्यामध्ये दक्षिणेला काय आहे? पेराग्वे, अर्जेंटिना आणि उरुग्वे हे दक्षिणेच्या भागामध्ये आहे. त्याचबरोबर पूर्वेला काय आहे? दक्षिण अटलांटिक. हा दक्षिण अटलांटिक महासागर सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकंदरीत आपल्यासमोर हे सगळं माहिती भरत असताना आपण पुस्तकातला नकाशा समोर ठेवायचा आहे आणि त्यावरून याचा अधिक अभ्यास आपण करू शकतो. आता ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे. ब्राझीलमध्ये फुटबॉलचा संघ सर्वोत्तम आहे. 5 वेळा फिफा विश्वचषक या ब्राझीलने जिंकलेला आहे. पेले, रोनाल्डिनो या इत्यादी या फुटबॉलपटू ब्राझीलचे जगप्रसिद्ध अशा प्रकारचे हे फुटबॉलपटू आहेत. त्यांची नावं इथे सांगितली गेली आहेत. आता इथे पुन्हा तुम्हाला मी जसा नकाशा दाखवला गेला आहे की पुन्हा नकाशा का दाखवला की मगाशी तो नकाशा तिथे दाखवणं जरा कठीण होतं. म्हणजे इथे आपण जेव्हा नकाशाच्या जागा रिकाम्या जागा भरतो तेव्हा विस्ताराचं जे अंश आहे ते मूल्यमापन आपण करत असताना 5°15. आता इथे 5°15 उत्तर म्हणजे इथे 5° जो आहे इथून 15 जो काही भाग आहे तो कुठे गेला आपण आपला? मग जसं इथे 5° इथे उत्तर लिहिले ऊ. म्हणजे अशा पद्धतीने इथे आहे 5°15 उत्तर ते 33°45. मग आता 33 कुठे आले आपले? दक्षिणेला. मग इथे 33 जो भाग आहे तो आपल्याला सर्वसाधारणपणे इथे येतो. नंतर पुढे अक्षवृत्त आहे म्हणजे अक्षवृत्ताचं आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 34°45 पश्चिम. इथे पश्चिम लिहिले. माझा इथे 34 इथे येतील ते 45 असं आणि 73° ते 48. आता 73 ते 48 म्हणजे इथे पुढे तो इकडे 70 पर्यंत गेलेला आहे. तर अशा प्रकारची माहिती आपण त्या ही जे प्रश्न दिलेला होता त्यासाठी नकाशा वापरू शकतो. आता भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ती माहिती आपण घेतोय. की जसं भारतामध्ये जर विचार केला तर 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष भारतामध्ये इंग्रजांची राजवट होती. हे आपण सर्वजण आपल्याला माहीतच आहे. आणि 1947 मध्ये आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षात जवळजवळ 3 युद्धांना सामोरं जावं लागलेलं होतं. जसं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि तिसरं महायुद्ध म्हणजे शीतयुद्ध. अशा प्रकारच्या या 3 युद्धांना इथे सामोरं जावं लागलं. अनेक भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. त्याला तोंड देणं सुद्धा एक महत्त्वाच्या समस्या होतीच. आणि एवढं सगळं असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील अशा प्रकारचा देश म्हणून गणला जातोय. आजही भारतामध्ये एक जागतिक बाजारपेठ आहे आणि ती जागतिक बाजारपेठ ओळखली जाते. त्याचबरोबर विकासाच्या अनेक टप्प्यांवर आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. आणि भारतातील लोकसंख्येत खरं म्हणजे तरुणाईचं जे काही प्रमाण आहे हे तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. भारत एक कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून सुद्धा पाहिलं जातं. म्हणजे एकूण लोकसंख्येचा विचार केला जर आपण तर भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तरुणांचं प्रमाण हे भारतामध्ये जास्त आहे आणि म्हणून भारताला तरुण देश सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जशी भारताची पार्श्वभूमी पाहिली तशी आपण ब्राझील सुद्धा पाहणार आहोतच. पण भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं
आणि त्याचबरोबर भारतातील लोकसंख्येमध्ये कार्यशील गटाचं जे मगाशी सांगितलं की तरुणांचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे एकूण लोकसंख्या जी आहे त्यातले जवळजवळ 51% लोक हे कार्यशील आहेत आणि उरलेले ज्येष्ठ नागरिक आहेत, बालक आहेत, हा एक अकार्यशील गट आहे, पण तो कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन भाग आले, ज्येष्ठ नागरिक पण आले आणि बालकसुद्धा आले 49%मध्ये, पण 51%मध्ये मात्र तरुणांचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली आपण तर आपल्याला ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या राजवटीखाली होता, आधिपत्याखाली होता आणि ब्राझीलला 1822मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 1930 पासून ते 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरलेला आहे. म्हणजे एकंदरीत या ब्राझीलवर जवळजवळ 300 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं, हे आता आपण इथे अभ्यासलेलं आहे. आणि 1882मध्ये ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं, 1822मध्ये. परंतु 1930 पासून त्या ठिकाणी 1930 ते 1985 म्हणजे जवळजवळ हा जो काळ आहे या ठिकाणी या काळामध्ये लष्कराची राजवट होती, ही आपण इथे अभ्यासतोय. म्हणजे एकंदरीत हे 20वे शतक जे आहे या 20व्या शतकामध्ये जागतिक वित्तीय जो काही भाग आहे एवढं सगळं संकट असून सुद्धा हा ब्राझील त्या ठिकाणी आपल्याला सावरलेला दिसतोय. म्हणजे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जाते. एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. म्हणजे अशा प्रकारची माहिती या ब्राझीलची आपण सांगू शकतो. त्याचबरोबर ब्राझील देशाला जगाचा कॉफी पॉट सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला माहिती ब्राझील म्हटलं की कॉफी उत्पादनात नंबर 1चा देश, प्रथम क्रमांकाचा देश आणि जगातील एकूण उत्पादनापैकी जवळजवळ 40% उत्पादन ब्राझीलमधून कॉफीचं होतं आणि सर्वाधिक निर्यात ही ब्राझीलमधून या कॉफीची केली जाते. आता इथे जगाचा नकाशा दाखवलेला आहे. म्हणजे ब्राझील कोणत्या ठिकाणी आहे आणि भारत कोणत्या ठिकाणी आहे. तर हा भाग इथे आपल्याला ब्राझीलचा दाखवला गेलेला आहे म्हणून इथे ब्राझीलचं नाव लिहिलं आहे. भारताचा हा इथे भारत आहे म्हणून तिथे भारताचं नाव दाखवलं गेलेलं आहे तुम्हाला जगाच्या नकाशामध्ये. त्याचबरोबर आपण पुन्हा जगाचा नकाशा पाहू शकतो. तो मगाशी आउटलाईन होती आणि याच्या म्हणजे आउटलाईनमध्ये सुद्धा नकाशामध्ये माहिती भरा अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला तो ब्राझील कोणत्या ठिकाणी आहे आणि भारत कोणत्या ठिकाणी आहे हे आपण आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आता इथे एक बघू शकता की ह्या हिरव्या रंगाने हा ब्राझील दाखवला गेलेला आहे. इकडे सुद्धा भारत दाखवला आहे की इथे भगव्या रंगाने हा एक भारत दाखवला गेलेला आहे. म्हणजे आपल्या म्हणजे भारताचं स्थान आणि ब्राझीलचं स्थान जगाच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे या नकाशावरूनच आपल्याला स्पष्ट होईल. तर जसं दक्षिण गोलार्धामध्ये हा ब्राझीलचा भाग आलेला आहे, उत्तर दक्षिण गोलार्धामध्ये हे चित्र दाखवलं गेले. त्याचबरोबर आता इथे काही प्रश्न सुद्धा दिले होते पुस्तकामध्ये, काही प्रश्न आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत थोडासा. की जसं खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. असा भाग दाखवला आहे की तिथे आणि तिथे सांगितलंय की किनारी भाग इथे जसं मग किनारी भाग कोणता आहे हा भाग इथे दाखवला गेला. म्हणजे अ भाग आहे हा असा किनारा हा ब्राझीलचा दाखवला गेलेला आहे. म्हणजे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारा दर्शवितो. तर भारताचा किनारा दर्शवणारा भाग आपल्याला माहिती आहे की भारताचा किनारा अशा पद्धतीने दाखवला जातोय. म्हणजे तिथे आपण हे उत्तर दाखवलं जातंय. त्याचबरोबर उत्तर गोलार्धाचा विचार करता खालीलपैकी
भारत कोणत्या गोलार्धात आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला नकाशावरून दिसू शकतं की उत्तर गोलार्धाचा भाग या ठिकाणी दाखवला जातोय. आणि त्याचबरोबर आणखी पुढचा भाग आहे तो असा आहे की उत्तर गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीपैकी कोणत्या गोलार्धात आहे, तर तो इकडे दक्षिण गोलार्धामध्ये दाखवलेला जातोय. इथे सुद्धा काही उत्तर अटलांटिक महासागर, विषुववृत्त, मकर वृत्त म्हणजे असे भाग दाखवले गेलेले आहेत. सांता कॅटरिना, माटो ग्रासो, मारोनाओ, बाहिया, आक्रे, अमापा, ब्राझिलिया, पारा असे हे काही शहरं इथे दाखवली गेली. म्हणजे सोबत ब्राझीलचा आराखडा देण्यात आले, त्यात पुढील घटक दाखवायचे असतात. हे सगळे आपण नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते दाखवले गेलेले आहेत. मग त्याप्रमाणेच हा जो एक आराखडा आहे, भारताचा आराखडा आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण नवी दिल्ली कोणत्या ठिकाणी आहे, मुंबई कोणत्या ठिकाणी आहे, कर्कवृत्त, नंतर महाराष्ट्र, गोवा हे कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपण या नकाशामध्ये दाखवू शकतो. कारण शेवटी आपल्याला नकाशा हा महत्त्वाचा आहे आणि नकाशावरूनच आपल्याला ही माहिती लिहिता येईल. आता जर आपण या नकाशामध्ये जर पाहिलं तर नवी दिल्लीचा भाग कोणत्या ठिकाणी दाखवला जाईल, तर या ठिकाणी हा नवी दिल्लीचा भाग दाखवला जाऊ शकतो. नंतर मुंबई कोणत्या ठिकाणी दाखवली जाईल आपल्याला, तर या भागामध्ये इथे आपल्याला मुंबई दाखवता येईल. इथे ही पश्चिम किनारपट्टी आहे, ही समुद्र, अरबी समुद्र आहे या ठिकाणी. त्यानंतर कर्कवृत्त जे आहे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. मग जसं इथे या भागामध्ये अशा प्रकारे हे कर्कवृत्त इथून गेलेलं आहे, इथून असं. नंतर पुढे काय दाखवलंय, महाराष्ट्र. आता महाराष्ट्र म्हटलं तर कोणता भाग दाखवला जाईल, तर इथे हा जो महाराष्ट्राचा जो भाग आहे तर हा संपूर्ण अशा पद्धतीने हा आपल्याला एकंदरीत हा महाराष्ट्र राज्य इथे दाखवता येईल. त्यानंतर गोवा हे जे आहे ते सुद्धा आपण दाखवू शकतो की जसं ही जी पश्चिम किनारपट्टी दाखवली गेलेली आहे या भागामध्ये या ठिकाणी आपण गोव्याचा एक स्पॉट दाखवू शकतो. त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने मग तुम्हाला इकडे खाली केरळ दाखवता येईल. त्यानंतर इकडे बंगालचा उपसागर सुद्धा दाखवता येईल. इकडे हा हिमालयाचा भाग दाखवता येईल, नेपाळ दाखवता येईल. म्हणजे अशी ही माहिती आपण भारताच्या आराखड्यामध्ये दाखवू शकतो. आता इकडे असेही काही प्रश्न दिलेले आहेत की जसं खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. तर ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. योग्य की अयोग्य आहे? योग्य. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. मग ते जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य की अयोग्य हे सांगता आलं पाहिजे. तसं मग अयोग्य आहे. मग भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले, अयोग्य आहे. मग त्याचं उत्तर काय लिहायचं आपल्याला? कर्कवृत्त. नंतर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे, अयोग्य आहे. कसा आहे? तो जास्त आहे. नंतर पुढे काय सांगितलं, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, योग्य आहे. नंतर ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे, अयोग्य आहे. तो कोणता किनारा लाभला आहे? अटलांटिक महासागराचा. आणि भारताच्या आग्नेयेस पाकिस्तानी राष्ट्र आहे, अयोग्य आहे. ते वायव्येला आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात, हे काय आहे? योग्य आहे. तर अशा प्रकारची काही विधानं ही आपल्यासमोर दाखवली गेलेली आहेत. आता याशिवाय जसं एकूण आपण विचार जर केला तर आणखीन काय सांगता येईल की भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे,
हे जसं तर भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे हे आपण सांगता येईल आपल्याला. नंतर ब्राझीलचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे तर ते उत्तर दक्षिण आणि पश्चिम गोलार्धामध्ये आहे खरं म्हणजे. ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षरवृत्त जातात? ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही महत्त्वाची अक्षरवृत्त जातात. त्याचबरोबर भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे असं जर सांगितलं तर भारतामध्ये जवळजवळ 7 केंद्रशासित प्रदेश आहेत असा एक भाग आपल्याला इथे सांगता येईल. नंतर एक मुद्दा आला होता आपल्या याच्यामध्ये, तरुण देश भारताकडे का पाहिलं जातं? तर भारताकडे तरुण देश म्हणून का पाहिलं जातं ते जर आपण विचारात घेतला त्याचा भाग, तर जसं आपला हा जो भारत देश आहे याला तरुण देश का म्हटलं गेले, या संपूर्ण जगाच्या हा जो नकाशा यामधून आपण जर त्याचा विचार केला तर भारतातली लोकसंख्या जर विचारात घेतली तर जवळजवळ 51% लोक हे कार्यशील गटामध्ये येतात आणि बाकीचे जे आहेत ज्येष्ठ नागरिक आणि बालक हे त्याचं प्रमाण कमी आहे. पण मोठा गट हा 51% आहे कार्यशील गट, आणि म्हणून भारताला तरुण देश असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपण आणखी त्यामध्ये विचार करू शकतो तो असा की जसं ब्राझील देशाला जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं गेलेलं आहे. कारण त्याचं असं आहे की कॉफीच्या उत्पादनामध्ये ब्राझीलचा नंबर 1 आहे आणि 40% उत्पादन हे एकट्या ब्राझीलमधून होत असताना त्यातून निर्यात केली जाते आणि म्हणूनच जगाचा कॉफी पॉट असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण या ब्राझीलचा जर विचार केला आणि भारताचा जर विचार केला तर स्थान विस्ताराच्या बाबतीमध्ये आपण जो काही भाग आहे तो भाग आपण अभ्यासलेला आहे. तर आणखी एक मुद्दा असा आहे की भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, तर ब्राझीलला 7 सप्टेंबर 1822ला मिळालेले आहे. हा एक मुद्दा त्यातला महत्त्वाचा होता. आणखी जसं भारताची राजधानी नवी दिल्ली आहे तर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया ही आहे. तर मला वाटतं या भारत आणि ब्राझील या 2 देशाच्या संदर्भामध्ये आपण बरीचशी माहिती अभ्यासलेली आहे. यासाठी अधिक तुम्ही पुस्तकाचं वाचन करून सुद्धा ही माहिती घेऊ शकता. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.